आरोग्यदीप फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त लोक आरोग्य विशेषांक या आरोग्यावर आधारित विशेष प्रकाशनाचा भव्य सोहळा रविवार दिनांक 20 जुलै 2025 रोजी हॉटेल पेगासस गंगापूर रोड नाशिक येथे संपन्न झालाय। या विशेषांकाचे मुख्य संपादक डॉक्टर महादेव सुरासे असून कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आली। विशेषांकाचे प्रकाशन आमदार सत्यजित तांबे नाशिक पदवीधर यांच्या शुभ हस्ते झाले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ॲडव्होकेट नितीन ठाकरे सरचिटणीस मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक यांनी भूषवले। यावेळी डॉक्टर संजय अपरांती माजी पोलीस अधीक्षक व उपायुक्त मुंबई, डॉक्टर नारायण देवगावकर प्रसिद्ध मधुमेह तज्ञ, डॉक्टर राहुल येवले प्रेसिडेंट ऑफ आरोग्यदीप फाउंडेशन, डॉक्टर उमेश मराठे लॅप्रोस्कोपी सर्जन व वंध्यत्व तज्ञ, डॉक्टर निखिल भामरे मेंदू व मणके विकार तज्ञ, डॉक्टर सचिन देवरे लॅप्रोस्कोपी लेझर जनरल व रोबोटिक सर्जन आणि डॉक्टर पार्थ देवगावकर किडनी विकार तज्ञ यांची मान्यवरांची उपस्थिती लाभली होती। कार्यक्रमाचे निमंत्रक डॉक्टर राहुल येवले अध्यक्ष आरोग्यदीप फाउंडेशन आणि डॉक्टर महादेव सुरासे संस्थापक आरोग्यदीप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी विशेषांकाच्या तयारीविषयी सविस्तर माहिती दिली आहे आणि आरोग्य विषयक यापुढील उपक्रमांची रूपरेषा मांडली आहे। आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि जागरूक समाज हेच तिचं खऱ्या अर्थाने रक्षण करू शकतात असा विचार यावेळी बोलताना काही मान्यवरांनी व्यक्त केलाय। आरोग्य विषयक अभ्यासपूर्ण लेख, वैद्यकीय तज्ञांचे मार्गदर्शन आणि समाज प्रबोधनात्मक विचार मांडणाऱ्या या लोक आरोग्य विशेषांकाचे प्रकाशन हा आरोग्यदीप फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे। कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर कपिल मोरे यांनी उपस्थित मान्यवरांचे, पाहुण्यांचे व सर्व सहयोगींचे मनपूर्वक आभार मानले। फाउंडेशनच्या पुढाकाराने डॉक्टर राहुल आणि डॉक्टर महादेव यांनी हा कार्यक्रम आयोजित केला। पण आरोग्यदीप फाउंडेशनच्या वतीने जे सामाजिक काम सुरू झालेले आहे ते थोडंसं वेगळं आहे असं मी समजतो की ज्या क्षेत्राचं आपल्याला ज्ञान आहे त्या क्षेत्राचं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचून लोकांच्या मनामध्ये असलेले जे काही संभ्रम असतील किंवा जे चुकीचे समज असतील किंवा अजून काही तुम्हाला त्याच्यातून जनजागृती करायची असेल ते काम याच्यातून आपण आता हे सगळे अवेअरनेस करण्यासाठी आपण त्याच्यात होमिओपॅथी असेल, त्याच्यात ॲलोपॅथी असेल, त्याच्यात आयुर्वेद असेल, त्याच्यात सगळे अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स पण असतील। शेवटी प्रत्येक ज्याची जिथं सायन्स आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे। जिथं सायन्स नाही तिथं थोडंसं अडचण आहे आणि म्हणून हे जे मेडिसिन असतील, ॲलोपॅथी असेल किंवा अल्टरनेटिव्ह मेडिसिन असतील या सगळ्याच्या बाबतीमध्ये अवेअरनेस क्रिएट करणं हे फार महत्त्वाचं काम आहे आणि ते आता आरोग्यदीप फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही डॉक्टर राहुल येवले आणि डॉक्टर महादेव सुरासे यांनी चालू केलेलं आहे। मला फार आनंद आहे। मधुमेहाच्या बाबतीत लिहिलेलं आहे, गर्भधारणेतील मधुमेहाच्या बाबतीत पण डॉक्टर राहुल येवलेंचं त्याच्यामध्ये माहिती आहे। म्हणजे अनेक विषय याच्यात डॉक्टर निलेश कुलकर यांचं तणाव स्पर्धा आणि हृदयविकाराचा धोका असं लिहिलेलं आहे। म्हणजे अनेक चांगले जे डे टू डे लाईफस्टाईलशी रिलेटेड जे इश्यूज आहेत त्याच्या बाबतीत आपण त्या पुस्तकात लिहिलेलं आहे। त्या पुस्तकाचं खरं तर पुस्तक किती लोक वाचतील हा प्रश्न असल्यामुळे त्याचं डिजिटल फॉर्मॅट पण असला पाहिजे ते त्याला डिजिटली लोकांना जास्त अपील होतं आणि ते सहज बघितलं जातं। तर डिजिटल फॉर्मॅटमध्ये देखील ही सगळी माहिती आपण आणावी अशी मी आपल्याला यानंतर विनंती करतो आणि आरोग्यदीप फाउंडेशनला खूप खूप शुभेच्छा देतो। नमस्कार, मी डॉक्टर महादेव सुरासे, संस्थापक आरोग्यदीप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य। आज आमच्या संस्थेच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही एक विशेषांक प्रकाशित केला आहे। त्याचं नाव आहे लोक आरोग्य। या विशेषांकाचं उद्घाटन, या विशेषांकाचं प्रकाशन आमदार सत्यजित तांबे दादांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। आमचं हे पहिलंच वर्ष आहे या अंकाचं। या अंकासाठी महाराष्ट्रातील नामवंत डॉक्टरांनी याच्यामध्ये लेख लिहिलेले आहेत। तरी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की भरपूर लोकांनी हे लेख वाचावेत। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर राहुल येवले, कन्सल्टिंग फिजिशियन। मी आरोग्यदीप फाउंडेशन महाराष्ट्र याचा अध्यक्ष आहे। आज आपण आरोग्यदीप फाउंडेशनच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त लोक आरोग्य हे अंक प्रकाशित केला आहे। या प्रकाशनाचं डॉक्टर सत्यजित तांबे सर यांच्याकडून उद्घाटन झालेलं आहे आणि या अंकामध्ये विविध विषयांवरती वेगवेगळ्या प्रकारचे लेख लिहिण्यात आलेले आहे।
या माध्यमातून लोकांमध्ये विविध विषयांवरती विविध आजारांविषयी जनजागृती करण्यात आलेली आहे. या अंकाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती. नमस्कार, मी डॉक्टर सचिन देवरे, जनरल लॅप्रोस्कोपिक सर्जन. आज आरोग्यदीप फाउंडेशन तर्फे लोक आरोग्य ह्या विशेषांकाचा पहिले आवृत्ती आज प्रकाशित होते. त्यासाठी मी डॉक्टर महादेव सुरासे आणि डॉक्टर येवले या दोघांनाही शुभेच्छा देतो आणि या कार्यासाठी आरोग्यदीप फाउंडेशनच्या आरोग्यविषयक जनजागृतीच्या कार्यासाठी त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर राहुल येवले, कन्सल्टिंग फिजिशियन. मी आरोग्यदीप फाउंडेशन महाराष्ट्राचं याचा अध्यक्ष आहे. आज आपण आरोग्यदीप फाउंडेशनच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त लोक आरोग्य हे अंक प्रकाशित केला आहे. या प्रकाशनाचं डॉक्टर सत्यजित तांबे सर यांच्याकडून उद्घाटन झालेलं आहे आणि या अंकामध्ये विविध विषयांवरती वेगवेगळ्या प्रकारचे लेख लिहिण्यात आलेले आहे. या माध्यमातून लोकांमध्ये विविध विषयांवरती विविध आजारांविषयी जनजागृती करण्यात आलेली आहे. या अंकाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती. मी डॉक्टर राहुल पाटील, फिजिशियन. जे काही आरोग्यदीप फाउंडेशन डॉक्टर महादेव सुरासे व डॉक्टर राहुल येवले यांची जी संकल्पना आहे आणि त्यांनी आज जे हे आरोग्य दर्शिका प्रकाशन सोहळा केला तो खूपच वाखाणण्यासारखा आहे. कारण की स्वतःची प्रॅक्टिस सांभाळून लोकांसाठी जनजागृती करणं हा खूप मोठी समाजसेवा आहे असं मला वाटतंय. त्यांना पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडनं शुभेच्छा. थँक्यू. मी डॉक्टर नारायण देवगावकर. आजचा जो कार्यक्रम होता आरोग्यदीप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य 4थ्या वर्धापन दिनानिमित्त जे विशेषांक प्रकाशित करण्यात आला डॉक्टर सुरवसे आणि डॉक्टर येवले, लोक आरोग्य नावाचा जो विशेषांक आहे हा खरंच कौतुकास्पद उपक्रम आहे आणि ह्या विशेषांकाच्या माध्यमातून त्यांनी जी जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामधले जे लेख आहेत वेगवेगळ्या विषयावर त्यांनी लेख संग्रहित केलेले आहेत जे की सर्व लोकांपर्यंत पोहोचावे हा त्याच्या मागचा उद्देश आहे. याच्यामध्ये लेख डायबिटीस, ब्लड प्रेशर, हार्ट, नंतर होमिओपॅथीचे काही आहेत, नंतर काही आयुर्वेदिक बद्दल सुद्धा आहेत. यांनी सर्वसमावेशक असा हा अंक तयार केलेला आहे आणि मला असं वाटतं की हा सर्व लोकांपर्यंत जायला पाहिजे आणि लोकांनी हे वाचायला पाहिजे, ज्याचा त्यांना आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या भविष्यामध्ये फायद्याचा होईल आणि कामाचा होईल. जेणेकरून ही जनजागृती करण्याचं हे काम डॉक्टर सुरवसे आणि डॉक्टर येवले यांनी जे केलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. त्यांचं मी सर्व डॉक्टर कम्युनिटी तर्फे त्यांचं अभिनंदन करतो व मला इथे बोलावल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर निखिल भामरे, न्यूरोसर्जन. आज आरोग्यदीप फाउंडेशनचा 4थं वर्ष आणि विशेषांकाचं त्यांचं एक पहिल्या विशेषांकाचं आज प्रकाशन आहे. त्याबद्दल मी संस्थापक अध्यक्ष आपले डॉक्टर सुरसे आणि डॉक्टर येवले यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि हे असंच अवेअरनेसचं काम त्यांनी चालू ठेवावं आणि उत्तरोत्तर ह्या फाउंडेशनची प्रगती व्हावी याबद्दल मी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी उदय मेतकर, नाशिक.